नमस्कार मंडळी, संदीप नायकरे पाटील, शिरूर लोकसभा मतदारसंघातील तुमचा युवा सहकारी, एक युवा कार्यकर्ता आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील एक प्रकारे असलेला बेरोजगार म्हणा वाटलंच तर. पक्षाचा जरी मी काँग्रेसचा कार्यकर्ता असलो तर त्या उद्देशाने म्हणून सांगत नाही आहे, पण गेले 10 वर्षापूर्वी आपण पाहत होतो की विमानतळाची लगबग आपल्या खेड तालुक्यामध्ये चालू होती. त्या लगबगीमुळं खेड तालुका असेल, मावळ असेल, शिरूर असेल, जुन्नर, आंबेगावच्या युवकांना एक चांगली संधी भेटणार होती रोजगाराच्या माध्यमातून. चाकण MIDC मधले उच्चभ्रूत सुशिक्षित कारखानदारांना सरकारने त्यावेळेला सांगितलं होतं की चाकणमध्ये एक मोठे एअरपोर्ट हब तुम्हाला करून देऊ, ज्या दळणवळणाच्या साधनांना तुम्हाला चांगल्या प्रकारचे फायदे आणि त्याचा सुविधा भेटू शकेल. त्या गोष्टींची जाणीव ठेवून, गोष्टीची माहिती घेऊन असंख्य कारखानदार या ठिकाणी कंपन्या झाल्या. आमच्या तालुक्यातील लोकांचा तर भ्रमनिरा झालाच, पण त्या कारखानदारांची पण, कंपनीवाल्यांची पण फसवणूक झालं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण होतं त्यावेळेचं चुकीचं असं नेतृत्व, त्यांनी चुकीच्या पद्धतीने तो विषय हाताळला. मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना ह्या गोष्टीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये तोंड द्यावं लागलं. समर्पक अशी उत्तर न भेटल्यामुळे लोकांनी त्यांना नाकारलं. आता तेच उमेदवार परत पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यामध्ये आहेत. पण एक सांगू का तुम्हाला की ठीक आहे, अमोल कोल्हे गायब खासदार म्हणतात, परंतु खासदारांची जी कामं असतात ती कामं चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न अमोल कोल्हे साहेबांनी संसदेमध्ये केलेला आहे. एक सक्षम विरोधक खासदार जरी असला तरी त्यावेळेला त्या सगळ्यांची तोंड चुकीची कामं करत असल्यास ते बंद करू शकतो. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अमोलजी कोल्हे साहेब आहेत. त्यांच्या पण काही चुका झाल्या, आम्ही मान्य करतो, आम्ही पण त्यांच्या विरोधात त्यावेळेला गेलो, परंतु देशापुढं असलेली मोठी आता ही संकट एक प्रकारचं आहे. लोकशाही संपवण्याचाच हा एक प्रकार आहे. 400 पार म्हणजे कोणत्याही प्रकारे विरोधकच नको. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांच्या नेतेमंडळींना एकत्र करण्याचा झालेला हा देशभरातील प्रयत्न असेल म्हणजे काय तुम्ही आमच्यासारख्या युवा कार्यकर्त्यांना, जागरूक मतदारांना विकत घेतलं का काय, असा प्रश्न आपण सगळ्यांनी ह्या सरकारला विचारला पाहिजे. अजितदादा म्हणतात की 2 वर्षामध्येच हा बाबा खासदारकीचा राजीनामा द्यायला चालला होता. म्हणजे खरं आपण ही गोष्टीचं पण एक प्रकारे माहिती घेतली तर सखोल अभ्यास केला पाहिजे की 2 वर्षामध्ये संबंधित अमोलजी कोल्हे साहेब जर राजीनामा देण्याच्या तयारीत होते म्हणजे खासदारकीच्या माध्यमातून त्यांना पैसे कमवत नव्हते आणि कमवायचे पण नव्हते. कारण 4-4, 5-5 टर्म झालेले खासदार देखील तिकीट भेटलं नाही तर बंडखोरी करतात, अपक्ष उभे राहतात. म्हणजे त्यांना भेटणारा मलिदा हा अमोल कोल्हे साहेबांना नको होता आणि त्यांनी तो कमावला नव्हता. ही गोष्ट आपण कबूल केली पाहिजे. आता देखील आढळराव साहेबांनी शिंदे गटाच्या बाबतीमध्ये जो विषय केला तिकडे गेले शिवसेना सोडून आणि शिवसेनेतनं परत या साईडला गेले. झालंय काय, उद्धव ठाकरेंचे शिवसेनेमधले शिवसैनिक तर त्यांच्यावरती नाराज आहेतच. शिंदे गटातील शिवसैनिक पण त्यांच्या नाराज आहेत. पण वळसे पाटील साहेब झालं, दिलीपजी मोहिते पाटील साहेब झालं, यांनी जरी आता एक सामोपचाराची भूमिका घेतली असेल त्याच्यासाठी किंवा सरकारसाठी किंवा दादांच्या प्रेमापाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींसाठी, पण ही गोष्ट त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार घेतील की नाही याच्या बाबतीत शंका आहे. आणि म्हणून गेलेलं विमानतळ माझ्या तुमच्यासारखा कार्यकर्ता कधी विसरणार नाही. त्यांचा बॅड लक असून द्या किंवा अमोल कोल्हेजींचं लक असून द्या, त्यांच्या काळामध्ये बैलगाडी सुरू झाली आणि एक मोठा बुलंद आवाज एक सगळ्यांनी ह्या मिळून, मी परत एकदा एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून, बेरोजगार म्हणून म्हणा किंवा एक तालुक्याचा सजग युवा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आवाहन करतो. मी काही मोठा नेता नाही, माझ्याकडे कोणत्या प्रकारचं पद नाही, पण आपल्यासारख्या युवकांनी ह्या गोष्टीकडं सगळ्यात महत्त्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. जेणेकरून, आणि काही अंधभक्त म्हणतात की
2 लाखाचा फ्लॅट 20 लाख रुपयाला विकला गेला, हे तुम्हाला चालतं? आणि 400चा सिलेंडर 1000ला झाला तर अडचण काय आहे? अरे वेड्यांनो, तू पेट्रोलचे दर असून द्या किंवा बाकीचे दर असून द्या, ते क्रूड तेलावरती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ठरवले जातात. क्रूड तेलाच्या कमी झाल्या किमती, तरी पेट्रोलचे डिझेलचे वाढलेले भाव. गॅस काय वर्षभर 2 वर्ष 10 वर्ष टिकत नाही, तो महिन्याला लागणारा नाशवंत गॅस असतो. आणि अशांचे भाव हे केंद्र सरकारने 100% कमीच पाहिजे. गोरगरीब लोकांना त्यासाठी हे केले पाहिजेत. आणि अशा प्रकारची काहीतरी समर्पक उत्तर द्यायची, लोकांची तोंड बंद करण्याची कार्यकर्ते अंधभक्त हे करतायत. असून द्या, मला कोणा त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही आहे. परंतु या ठिकाणी तालुक्याचा एक युवा सहकारी म्हणून प्रत्येक महाराष्ट्रातील लोकांनी या गद्दारांचा डाव हाणून पाडला पाहिजे. तशा पद्धतीची आपण एकमेकांशी चर्चा करून आणली पाहिजे. त्या गोष्टी आपल्या घरोघरी लोकांना पटवून दिल्या पाहिजेत. खोटं कोणत्याही गोष्टी पटवून द्यायच्या नाहीत. ज्या गोष्टी आहेत त्याच पटवून देऊन चुकीच्या मार्गाला चाललेलं मतदान आपण महाविकास आघाडीच्या मार्गावरती आणलं पाहिजे. ही एक कळकळीची विनंती करतून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.